राजर्षी शाहू छत्रपती क्रीडा प्रशाला शिंगणापूर इथं एकदिवसीय शिक्षक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। करवीर तालुक्यातील 389हून अधिक शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला। महिला आणि पुरुष या दोन्ही गटात झालेल्या कबड्डी आणि रस्सीखेच या सांघिक खेळांसह थाळीफेक, गोळाफेक, लांब उडी, 100 मीटर धावणे, लिंबू चमचा याचबरोबर 50 वर्षांवरील ज्येष्ठ शिक्षकांसाठी 100 मीटर चालणे तसंच 50 मीटर धावणे अशा वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश होता। जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड आणि करवीर तालुकाध्यक्ष बाबूराव निकम यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील यांच्या हस्ते आणि ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे यांचे वडील सुरेश कुसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। अत्यंत चुरशीनं आणि खिलाडू वृत्तीनं ही स्पर्धा पार पडली। कणेरी केंद्रानं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं। अमर पाटील आणि सुरेखा नलावडे या सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरल्या, तर निवृत्तीसाठी 2 महिने शिल्लक राहिलेले सुभाष गावित यांना खिलाडू वृत्तीसाठी सन्मानित करण्यात आलं। यावेळी शिक्षक संघटना प्रतिनिधी राजाराम वरुटे, मोहन भोसले, कृष्णात कारंडे, मंगेश धनवडे, क्रीडा प्रमुख कृष्णात माने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जुनी पेन्शन संघटनेचे संजय पाटील, निलेश कारंडे, आरती पोवार, सादिया मुजावर, संगीता अलगौडर, स्नेहा माळी, जैनब शेख, राहुल चौगुले, आनंदा वनकर यांच्यासह संयोजन समिती